सीईटी मध्ये कमी मार्क्स आले तर इंजिनिअरिंग करावी का? सीईटी मध्ये कमी मार्क्स आले तर इंजिनिअरिंग करू नये असं अजिबात नाहीये. इंजिनिअरिंग मधला सक्सेस हा सीईटीच्या मार्कांवरती ठरत नाही. इंजिनिअरिंग मध्ये तुमचा इंटरेस्ट, स्किल, कन्सिस्टन्सी आणि प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्त्वाची असतात. अनेक विद्यार्थ्यांना सीईटी मध्ये किंवा इंजिनिअरिंग मध्ये पण पहिले कमी मार्क्स येतात, पण नंतरून कोडिंग शिकून चांगला जॉब मिळवता येतो, इंटर्नशिप करून तुम्हाला एक्सपिरियन्स मिळवता येतो, तुमच्यामध्ये असलेल्या स्किलमुळे तुम्हाला प्लेसमेंट मिळतं. हायर स्टडीज, स्टार्टअप्स, गव्हर्नमेंट जॉब्स, गव्हर्नमेंट एक्झाम्स यामध्येही तुम्हाला सक्सेस मिळतो. महाराष्ट्रामध्ये कमी पर्सेंटाईलवर ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन देणारी अनेक कॉलेजेस आहेत. तसेच तुम्हाला जेईचा स्कोर, स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूशनल राऊंड यामधनंही इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळू शकतं. बरेचसे कॉलेजेस हे लोअर कट ऑफला पण स्टुडंट्सला इंजिनिअरिंगला ऍडमिशन देतात. पण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना कुठलंही कॉलेज निवडू नका. या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक केल्या पाहिजे. इंजिनिअरिंगच्या त्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे का? कॉलेजची प्लेसमेंट आणि टीचिंग कशी आहे? इंजिनिअरिंगची फीस तुम्हाला परवडते का? हॉस्टेल आणि ट्रॅव्हलिंग हे पॉसिबल आहे का? आणि इंजिनिअरिंग नंतर फ्युचर अपॉर्च्युनिटीज काय आहेत? जर तुम्हाला कॉम्प्युटर, टेक्नॉलॉजी, मशीन्स, एआय, कोडिंग, डिझाईन अशा फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर इंजिनिअरिंग हा अजूनही चांगला ऑप्शन आहे. आणि जर इंटरेस्ट नसेल तर तुम्ही बीएससी, बीसीए, डिप्लोमा, बीबीए, ॲनिमेशन, ॲग्रिकल्चर, स्किल बेस्ड कोर्सेस या करिअर ऑप्शनचा विचार तुम्ही करू शकता. मार्क्स कमी आले म्हणजे करिअर संपलं असं नाहीये. योग्य ब्रांच आणि योग्य स्किल अजूनही तुमचं फ्युचर खूप चांगलं करू शकते. इंजिनिअरिंग ऍडमिशन बद्दल अशीच माहिती हवी असेल तर चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करून ठेवा. तसेच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.